जय मित्रांनो, मी दीपक कुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एसएससी जीडी 100 डेज चॅलेंजच्या डे 1 मध्ये। मित्रांनो, आजचं जे आपण मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण एसएससी जीडीच्या प्रिपरेशनसाठी एक 100 दिवसाचे चॅलेंज फॉलो करणार आहोत, जे की एक मराठी बॅच असणार आहे, ज्यामधून तुमचा गणित आणि रिझनिंगचा सिलेबस पूर्णपणे बेसिक पासून अगदी ॲडव्हान्स पर्यंत पूर्णपणे क्लिअर केला जाईल। तर आजचा आपला पहिला दिवस आहे, ज्यामध्ये आपण गणितच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत। काही टेन्शन घेऊ नका, अगदी बेसिक पासून मी सुरुवात करेन। जसं आपण लास्टच्या बॅचला घेतलं होतं मिशन फौजी, आपली युट्यूबवर ऑलरेडी एक बॅच झाली होती आपल्या जुन्या चॅनलवर। तर हे आपलं नवीन चॅनल आहे, या बॅचसाठी जर अजून कोणी सबस्क्राइब केलं नसाल सबस्क्राइब नक्की करा, कारण त्याशिवाय तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार नाही, आणि नोटिफिकेशन भेटली तर तुम्ही लवकरात लवकर आपलं लेक्चर करू शकाल। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण गणितचा सिलेबस चालू करणार आहे, तो पण अगदी बेसिक पासून आपण सुरुवात करणार आहे। अगदी प्रत्येक कन्सेप्ट, नवीन कन्सेप्ट असू देत, जुन्या सांगितलेल्या काय कन्सेप्ट असू देत, त्या सगळ्या कन्सेप्ट पुन्हा एकदा मी सगळ्या अगदी बेसिक पासून तुम्हाला शिकवणार आहे। चला तर मग सुरू करूया या चॅलेंजच्या डे 1 मध्ये। आज आपण गणितचा एक नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत। टॉपिक कोणता आहे? जिथे आपण सुरुवातीपासून सुरुवात करतो, शुरू से शुरू कहाँ से करते हैं वहां से अपना टॉपिक अब स्टार्ट होगा। तर बघा, आजचा टॉपिक आहे आपला संख्यांचे प्रकार। संख्या पद्धती सगळ्यात पहिला टॉपिक आपण गेल्या वेळेला पण बघितला होता, आता पण बघणार आहे। फक्त थोड्या गोष्टी अपडेट केल्या आहेत। प्रत्येक लेक्चर मध्ये मी जे गेल्या वेळेला झालेले क्वेश्चन्स आहेत, 2023-24 ची जी आपली एसएससी ची परीक्षा झाली, त्याचा रिझल्ट अजून लागलेला नाही, पण एक्झामचे क्वेश्चन आपल्याला काय आलेले आहेत की कोणते कोणते प्रश्न विचारले होते, कसे प्रश्न आले होते, ते सगळे अपडेटेड प्रश्न मी या बॅच मध्ये इंटिग्रेट केलेले आहेत। ठीक आहे, ते सगळे प्रश्न यामध्ये घेऊन ही बॅच पूर्णपणे डिझाइन केलेली आहे। तर व्यवस्थितपणे आजपासून सुरू करायचं आपल्याला, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत 100 दिवसांमध्ये माझे 100 व्हिडिओज येतील, ज्यामध्ये तुमचा गणितचा आणि रिझनिंगचा पूर्ण सिलेबस कव्हर होईल, प्लस प्रॅक्टिस सुद्धा होईल। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, डे 1 पासून डे 100 पर्यंत फॉलो करायचं आहे, डेली लेक्चर करायचं आहे। त्यासोबत तुम्हाला प्रॅक्टिस शीट मिळतील, ते 30 क्वेश्चन सॉल्व करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करायचे, डे 1 कंप्लीट। ओके, तर चला सुरू करूया। तर संख्यांचे प्रकार मध्ये आपण काय बघणार आहे की कोणत्या कोणत्या टाइपच्या संख्या असतात। आता आपल्याला गणित शिकायचं आहे, गणित शिकायचं म्हटलं गणित सगळ्या संख्यांचा खेळ आहे। ठीक आहे, संख्यांचं नॉलेज असेल तर गणित तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल, व्यवस्थितपणे सॉल्व करता येईल, आणि गणित मध्ये मजा येईल, तुम्हाला गणित या विषयात रस निर्माण होईल। बरेचसे विद्यार्थी असतात ज्यांना एसएससी जीडी क्रॉस करायचे, पार करायचे, पण त्यांना गणित येत नाही, गणित आवडत नाही, गणित स्किप करायला बघतात। पण गणित स्किप करून एसएससी जीडीचा पेपर सॉल्व होऊ शकत नाही। जर गणित तुम्ही स्किप केला, एसएससी जीडी नाही निघू शकत मित्रांनो। ठीक आहे, तर जर तुमच्या अंगावर एसएससी जीडी क्रॉस करून वर्दी घालायची असेल तर तुम्हाला गणित शिवाय पर्याय नाही। आणि मी असताना गणितचं टेन्शन घेऊ नका, गणित अगदी हसत खेळत आपण व्यवस्थितपणे ईच अँड एव्हरी कन्सेप्ट डिटेल्ड मध्ये समजून घेऊन पुढे जाणार आहोत। फक्त शेवटपर्यंत तुम्ही जोडून राहा। ओके, तर बघा, संख्यांचा खेळ आपण सुरू करतोय, आणि यामध्ये आपण काय बघणार आहे, संख्यांच्या वेगवेगळ्या टाइप्स बघणार आहे। चला तर मग सुरू करूया। तर बघा, यामध्ये संख्यांची पहिली टाइप असते ती नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या यालाच आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, नॅचरल नंबर्स। ठीक आहे, मी मध्ये मध्ये इंग्लिश मध्ये पण सांगेन, कारण काही विद्यार्थ्यांना इंग्लिश मध्ये आवडतं। ठीक आहे, त्याच्यामुळे नॅचरल नंबर्स आपण म्हणतो। तर नॅचरल नंबर्स असतात काय, नैसर्गिक संख्या आपण कशाला म्हणतो, ज्या संख्यांची सुरुवात 1 पासून होते, 1 पासून अनंत पर्यंत, इन्फिनिटी पर्यंत। मग त्यामध्ये 1 आलं, 2, 3, 4, 5, 6 अप टू सो ऑन। ठीक आहे, तर या सगळ्या संख्यांना आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या। सुरुवात कुठून होते, 1 पासून ते अनंत पर्यंत। आणि या नैसर्गिक संख्यांना आपण n या अक्षराने दर्शवतो। कोणत्या इंग्रजी अक्षराने दर्शवतो, n या अक्षराने। आणि नैसर्गिक संख्यांचा सट कसा दर्शवतात, तर n बरोबर महिरपी कंसात, ज्याला आपण मिशी कंस पण म्हणतो, महिरपी कंस सुद्धा म्हणतो। ठीक आहे, किंवा साखळी कंस पण काही जण म्हणतात। महिरपी कंसात काय 1 2 3 त्या सट दाखवलेला असतो। अशा पद्धतीने आपण डिनोट करतो नैसर्गिक संख्यांचा सेट। नैसर्गिक संख्या म्हणजे काय समजलं, ज्या संख्यांची सुरुवात 1 पासून होते आणि पुढे त्या संख्या वाढत जातात, एंड आपल्याला माहित नाही, इन्फिनिटी त्याचा एंड आहे। ओके, तर या सगळ्या संख्यांना आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या। पुढचा प्रकार काय येतो, तर पूर्ण संख्या। पूर्ण संख्या म्हणजे काय, नैसर्गिक संख्या तर आपल्याला काय आल्या, 1 2 3 4 5 6,
पूर्ण संख्यांमध्ये काय होतं, 0 ऍड होतो. पूर्ण संख्याला आपण काय म्हणतो, 0 प्लस नैसर्गिक संख्या. म्हणजे नैसर्गिक संख्या तर सगळ्या आल्याच, 1 2 3 4 5 6 हे सगळे आलेच पूर्ण संख्यांमध्ये. फक्त काय होतं तिथं, 0 ऍड होतो. ठीक आहे. आणि नैसर्गिक पूर्ण संख्यांचा सेट आपण W या इंग्रजी अक्षराने दाखवतो. का W? कारण पूर्ण संख्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो होल नंबर्स. काय म्हणतो, होल नंबर्स. त्यामुळे इंग्लिशच्या W च्या अक्षराने आपण काय करतो, पूर्ण संख्यांचा सेट दाखवतो. मग तो कशा पद्धतीने येणार, W बरोबर 0 1 2 3 4 5 6 अप टू इन्फिनिटी पर्यंत याचाही अंत आपल्याला लागत नाही. ठीक आहे, अनंत आहेत त्या, जे आपण सांगू शकत नाही सध्या. ओके. त्यानंतर बघा पुढे काय येतं, पूर्णांक. आता तुम्ही म्हणणार सर पूर्णांक काय आहे? आपण काय काय बघितलो, नैसर्गिक संख्या बघितल्या, पूर्ण संख्या बघितल्या. आता पूर्णांक. पूर्णांक काय आहे बघा, पूर्णांक मध्ये पूर्ण संख्येतला काय बघितला आपण, वाढलेला 0 बघितला, प्लस काय बघितल्या, सगळ्या नैसर्गिक संख्या बघितल्या ज्या 1 2 3 4 5. पूर्णांक मध्ये काय होतं, त्याचे नेगेटिव्ह फॅक्टर्स पण ऍड होतात. ठीक आहे, नेगेटिव्ह नंबर पण ऍड होतात, ऋण संख्या सुद्धा ऍड होतात. फॉर एक्झाम्पल -1 असू दे, -2, -3, ह्या वजा संख्या पण काय होतात, पूर्णांक मध्ये ऍड होतात. म्हणजे काय, नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 7 तर आहेतच, प्लस पूर्ण संख्यातला 0 पण घेतला, प्लस काय झालं, नेगेटिव्ह नंबर्स ऍड झाले, ऋण संख्या ऍड झाल्या. याला आपण काय म्हणतो, पूर्णांक. आणि पूर्णांक हा आय या अक्षराने दर्शवतो आपण. आय का, कारण पूर्णांकला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इंटिजर्स. पूर्णांकला काय म्हणतो आपण, इंटिजर्स. त्यामुळे काय दाखवतो आपण, इंग्रजी आय अक्षराने पूर्णांक दाखवतो. पूर्णांकचा सेट कसा लिहिन मग मी, आय बरोबर -3 -2 -1 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुढं किती पण वाढवा, किंवा इकडे -3 नंतर -4 -5 -6 अप टू एंडलेस आहे ते. ठीक आहे. तर याला आपण काय म्हणतो, पूर्णांक. आता या पूर्णांकचे ना दोन टाइप्स पडतात. काय टाइप्स येतील, तर एक असतो तो धन पूर्णांक, पहिला टाइप, आणि दुसरा टाइप आहे तो ऋण पूर्णांक. तर हे टाइप्स का पडले, धन पूर्णांक म्हणजे काय, ज्या संख्या धन आहेत, ठीक आहे, ज्याला आपण काय करतो, आय प्लस ने दर्शवतो. ठीक आहे. धनपूर्णांक आपण कसं दाखवतो, पॉझिटिव्ह इंटिजर आपण कसं दाखवतो, धनपूर्णांकाला इंग्लिशमध्ये आपण पॉझिटिव्ह इंटिजर म्हणतो. ठीक आहे. पॉझिटिव्ह इंटिजर कसं दाखवतो आपण, आय आणि त्याच्या डोक्यावर असा प्लस मार्क देतो, अधिक चिन्ह देतो, आणि त्यानंतर 1 2 3 4 ज्यांच्यामध्ये आपण प्लस असतं पुढं. ठीक आहे. हे काय झाले, सगळे धनपूर्णांक झाले. आणि ऋण पूर्णांक मध्ये काय येईल, मग आयच्या डोक्यावर आपण वजा चिन्ह देऊ, कारण ऋण पूर्णांक म्हणजे काय, निगेटिव्ह इंटिजर ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. त्यामध्ये काय येईल, -1 -2 -3 -4 हे सगळं. आता इथे एक गोष्ट लक्षात येते तुमच्या, इथं बघा 1 2 3 4 आहे, इथं -1 -2 -3 -4 आहे, म्हणजे इकडून इथपर्यंतचे सगळे नंबर झाले आणि इथून पुढे सगळे झाले. राहिला कोण बघा, मध्ये हा राहिला कोण, 0. तर 0 धन आहे की ऋण आहे, कोण सांगू शकतं? तर 0 हा मित्रांनो धन पूर्णांक सुद्धा नाही, ऋण पूर्णांक सुद्धा नाही. हे गोष्ट नोट करून घ्या इथं. काय आहे गोष्ट, 0 ही किंवा 0 हा धन पूर्णांक सुद्धा नाही आणि ऋण पूर्णांक सुद्धा नाही. मी तर शॉर्ट मध्ये लिहिले, व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. 0 हा काय, धन सुद्धा नाही, ऋण सुद्धा नाही. परत काय होतं बघा, या इंटिजरचे आणखी दोन प्रकार पडतात पूर्णांकाचे, ज्यामध्ये आपल्याला आता 0 ऍड करावा लागेल. तर या पूर्णांकाचे आणखी दोन प्रकार कोणते पडतात, या पूर्णांकाचे आणखी दोन प्रकार पडतात, समसंख्या आणि विषम संख्या. समसंख्या आणि विषम संख्या, ज्यामध्ये समला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इवन नंबर्स आणि विषमला आपण म्हणतो ऑड नंबर्स. इवन आणि ऑड हे दोन काय होतात, परत दोन प्रकार पडतात या पूर्णांक संख्येचे, पूर्णांकांचे. ठीक आहे. तर यामध्ये बघा, समसंख्या म्हणजे काय, समसंख्या आपण कशाला म्हणू, समसंख्या आपण त्या संख्येला म्हणतो ज्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जातो. फॉर एक्झाम्पल मी इथं काय लिहिले, -4 -2. समसंख्यांमध्ये वजा पण येतील, अधिक पण येतील. ठीक आहे.
-4 -2 0, 2 आणि 4. इथं बघा 0 ही समसंख्या आहे. 0 ही काय आहे? समसंख्या आहे. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर समसंख्या आपण कशाला म्हणतो? ज्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जातो. उदाहरणार्थ मी जर 16 घेतलं, 16 ला 2 ने भाग जातो, बेके बे 16. बाकी किती उरेल? 0 येईल. कंसात आर जिथं लिहितो मी त्याला आपण रिमाइंडर म्हणतो. बाकी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. बाकी काय उरेल? 0 उरेल. म्हणजे एखाद्या संख्येला आपण 2 ने भाग दिला आणि बाकी 0 आली तर ती संख्या काय असते? समसंख्या असते. ठीक आहे. समसंख्या आपण 2n च्या स्वरूपात सुद्धा लिहू शकतो. समसंख्या आपण 2n च्या स्वरूपात लिहू शकतो आणि n बरोबर काय असतात? n बरोबर काय असतात? इंटिजर असतात. ठीक आहे. n बरोबर काय असतात? इंटिजर. इंटिजर म्हणजे काय? -1 -2 -3 0 1 2 3 सगळे. फॉर एक्झाम्पल आता 2 घेतलं, 2 बरोबर एखादी पूर्णांक घेतला मी. आय म्हणजे इंटिजर एखादा घेतला. समजा मी कुठला इंटिजर घेतला? इंटिजर घेतला मी 17. तर 17 गुणिले 2 किती येईल? 34. 34 ही काय झाली? समसंख्या झाली. म्हणजे 2n या स्वरूपात आपण समसंख्या लिहू शकतो. या सगळ्यांना आपण काय म्हणणार? समसंख्या. आता विषम संख्या म्हणजे काय? ऑड नंबर्स म्हणजे काय? याच्याच उलट. ज्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जाणार नाही काय असतील? विषम संख्या असतील. ऑड नंबर्स असतील. ऑड नंबर्स फॉर एक्झाम्पल आपण काय घेऊ शकतो? समजा आपण 21 घेतला. 21 ला 2 ने पूर्णपणे भाग जाईल का? बेके बे 0 घेतलं मी, 1 घेतला. 1 काय होतो? इथं रिमाइंडर उरतो ना. इथे 1 काय झाला? हा माझा रिमाइंडर आला. बाकी राहिली 1. इथे किती आलेली? बाकी 0 आलेली. इथे किती आली? 1 आली. याचा अर्थ काय? 21 ही काय? विषम संख्या आहे. 21 ला 2 ने पूर्णपणे भाग जात नाही. तर याला आपण विषम संख्या म्हणतो. आता इथं कसं आपण 2n ने दाखवलेलं, तसं विषम संख्या कसं दाखवू शकतो? 2n + 1 सुद्धा दाखवू शकतो किंवा 2n - 1 सुद्धा दाखवू शकतो. या दोन्ही टाइपने आपण विषम संख्या दाखवू शकतो. फॉर एक्झाम्पल 2 घेतलं मी, गुणले n च्या जागी काय घेईन मी? कुठला पण इंटिजर. n बरोबर i असतो मला माहित आहे. कुठला पण इंटिजर घेतला मी. फॉर एक्झाम्पल इथं मी घेतला इंटिजर 7. अधिक 1 केलं, कारण पुढे अधिक 1 आहे ना. 7 दुनी 14 अधिक 1 15. ही काय झाली? 15 ऑड नंबर झाला, विषम संख्या झाली. आता -1 ने ट्राय करा. 2 गुणिले 7 - 1 बरोबर किती येईल? 7 दुनी 14 - 1 13. हे दोन्ही काय झाले आपले? ऑड नंबर्स आले, विषम संख्या आल्या. तर याला आपण काय ओळखू शकतो आता? समसंख्या आणि विषम संख्या. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, 0 ही समसंख्या आहे. का? मी कसं सांगितलं तुम्हाला? 2n ने दाखवू शकतो आपण. समसंख्या कशा दाखवतात? 2n ने दाखवतात. 2n ने दाखवतात. आता मी 2 घेतलं आणि n च्या ठिकाणी काय घेतलं मी? इंटिजर. इंटिजर काय आपला? 0. 0 हा पूर्णांक आहे. म्हटल्यावर मी 0 n च्या ठिकाणी 0 घेऊ शकतो. 2 गुणिले 0 काय येणार? 0. म्हणून n काय 0 काय झाला? हा आपला समसंख्या झाली. 0 काय झाली? समसंख्या झाली, इव्हन नंबर झाली. बरोबर? तर अशा पद्धतीने आपण समसंख्या आणि विषम संख्या असे 2 पार्ट करू शकतो. त्यानंतर पुढे बघा, आता या समसंख्या आणि विषम संख्यांच्या थोड्या आयडेंटिटीज, आपण गुणधर्म ज्याला म्हणतो मराठीमध्ये. ठीक आहे. किंवा आपण याला रूल्स पण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण याला? रूल्स पण म्हणू शकतो. तर हे रूल्स काय आहेत? तर काय आहेत आपण बघा आता. समजा आपण एखाद्या समसंख्येमध्ये, अगदी बेसिक आहेत रूल्स, काही अवघड नाही, अगदी बेसिक आहेत, पण हे रूल्स माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. कारण का? कॅल्क्युलेशन मध्ये मदत करू शकतात तुम्हाला किंवा याच्यावर प्रश्न सुद्धा बनवू शकतात. ठीक आहे. तर बघा रूल्स काय आहेत. जर आपण एखाद्या समसंख्येमध्ये दुसरी समसंख्या ऍड केली, बेरीज केली, म्हणजे 2 समसंख्यांची जर आपण बेरीज केली, तर येणारं उत्तर हे कायम समसंख्या असणार आहे. येणारं उत्तर हे काय असणार? कायम समसंख्या. फॉर एक्झाम्पल आता मी पहिली समसंख्या घेतली समजा 4, त्यामध्ये दुसरी एक समसंख्या ऍड केली 6, उत्तर किती येईल? 10. येणारं उत्तर पण काय आलं? समसंख्या आलं. बरोबर? हा आपला रूल नंबर 1 झाला किंवा पहिला गुणधर्म झाला. त्यानंतर सेकंड रूल काय सांगतो मला? जर आपण एखाद्या विषम संख्यामध्ये दुसरी विषम संख्या ऍड केली तर मला समसंख्या मिळते. म्हणजे समजा मी 3 ही पहिली विषम संख्या झाली, त्यामध्ये दुसरी विषम संख्या 5 ऍड केली तर मला किती मिळेल? 8 मिळेल.
आणि ही 8 सुद्धा काय आहे, समसंख्या आहे. बरोबर. म्हणजे जर आपण दोन समसंख्यांची बेरीज केली तर आपल्याला समसंख्या मिळणार आहे आणि दोन विषम संख्यांची जरी बेरीज केली तरी मला समसंख्याच मिळणार आहे. पण तिसरा रूल काय सांगतो, जर मी एखाद्या समसंख्येमध्ये एखादी विषम संख्या ऍड केली तर मला विषम संख्या मिळते. फॉर एक्झाम्पल एखादी समसंख्या माझी 4 आहे, त्यामध्ये मी विषम संख्या 3 ऍड केली तर मला मिळेल किती, 7. आणि ही 7 काय आहे, माझी विषम संख्या. हा झाला थर्ड रूल. फोर्थ रूल काय आहे, एखाद्या समसंख्येचा गुणाकार एखाद्या दुसऱ्या समसंख्येसोबत केला तर आपल्याला येणार उत्तर सम मिळेल. फॉर एक्झाम्पल 4 गुणिले 6 साइन चौक 24, उत्तर काय आलं, समसंख्या. तसंच एखाद्या विषम संख्येचा गुणाकार आपण समसंख्येसोबत केला तर येणार उत्तर आपल्याला समच मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल विषम संख्या 3 घेतली गुणिले समसंख्या मी 4 घेतली, 3 चौक किती येईल, 12. 12 ही काय, समसंख्या. आणि जर आपण दोन विषम संख्येचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल विषम संख्या. फॉर एक्झाम्पल 3 गुणिले 5, 3 5 किती येईल, 15. 15 काय आहे, ही आपल्यासाठी विषम संख्या आहे. तर या ज्या आहेत किती आहेत, 1 2 3 4 5 6, ह्या 6 काय आहेत, रूल्स आहेत किंवा आयडेंटिटी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवा. कारण क्वेश्चन तर कधी पण बनू शकतो आणि नाही बनला तर कॅल्क्युलेशन मध्ये तर मदत नक्कीच होईल. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट टाइप आहे परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या. ह्या 3 टाइप्स मी एकत्र लिहिल्यात. का लिहिल्यात बघा. सगळ्यात पहिली टाइप यातली आहे परिमेय संख्या. आता परिमेय संख्या म्हणजे काय, ज्या संख्या आपण p/q p/q या फॉर्म मध्ये लिहू शकतो आणि यामध्ये p आणि q जे आहेत हे बिलॉंग्स टू कुठून असतात, हे बिलॉंग्स टू कुठून असतात, p आणि q इंटिजर्स मधून. p and q बिलॉंग्स टू इंटिजर्स म्हणजे पूर्णांक असतात p आणि q. आणि यामध्ये q हा नॉट इक्वल्स टू 0. काय लिहू शकतो आपण, q इज नॉट इक्वल्स टू 0. म्हणजे p आणि q काय असतील, इंटिजर्स असतील, पूर्णांक असतील. पूर्णांक कुठले, -1 -2 -3 0 1 2 3 हे p आणि q असतील. पण ह्यातला जो q आहे हा q कधी शून्य नसतो, हा q कधी शून्य नसतो. तर परिमेय संख्या आपण कोणत्या लिहू शकतो, उदाहरणार्थ 5/7. ठीक आहे. त्यानंतर 12/13 पूर्णांक आहे ना. त्यानंतर 3, त्यानंतर -2. आता तुम्ही म्हणणार सर 5/7 p/q मध्ये दिसते, पूर्णांक सॉरी परिमेय संख्या आहे, मान्य करतो आम्ही. 12/13 p/q मध्ये दिसते, परिमेय संख्या आहे, मान्य करतो. 3 आणि -2 कशा परिमेय संख्या झाल्या, कारण त्या तर p/q मध्ये दिसत नाहीत. पण बघा या 3 ला ना मी 3/1 लिहू शकतो. 3/1 म्हणजेच काय, p/q फॉर्म आला, परिमेय संख्या झाली. बरोबर. या -2 ला सुद्धा मी -2/1 लिहू शकतो. काय झाले, या दोन्ही परिमेय संख्या झाल्या. या उलट अपरिमेय संख्या म्हणजे काय, ज्या संख्या आपण p/q फॉर्म मध्ये लिहू शकत नाही किंवा लिहिता येत नाहीत, त्यांना काय म्हणू शकतो आपण, अपरिमेय संख्या. तर अपरिमेय संख्या कोणत्या असू शकतात, उदाहरणार्थ कर्णी चिन्हात 5. बरोबर. त्यानंतर कर्णी चिन्हात 7 घेऊ शकतो आपण. त्यानंतर कर्णी चिन्हात 13 घेऊ शकतो. ज्या कर्णी चिन्हात आपण दाखवतो आणि त्या कर्णी चिन्हातून बाहेर काढता येत नाही. जर आपण इथं कर्णी चिन्हात 25 घेतलं, कर्णी चिन्हात 25 घेतलं तरी अपरिमेय संख्या आहे का, कसं करणार आपण, या कर्णी चिन्हात 25 ला, ही कर्णी चिन्हात 25 अपरिमेय संख्या आहे का, नाही. का नाही, कारण कर्णी चिन्हात 25 ला मी 5 गुणिले 5 लिहू शकतो. बरोबर. 5 गुणिले 5 लिहू शकतो आणि 2 5 बदल्यात कर्णी चिन्हातनं 1 5 बाहेर येणार आणि 5 ला मी काय करू शकतो, 5/1 लिहू शकतो. म्हणजेच काय झाली, ही p/q फॉर्म मध्ये गेली. म्हणजेच कर्णी चिन्हात 25 ही काय, परिमेय संख्या आहे, अपरिमेय नाही. समजलं. म्हणजे कर्णी चिन्हातल्या सगळ्या संख्या अपरिमेय असतील असं आहे का, नाही. त्या संख्या अपरिमेय असतील ज्या कर्णी चिन्हातून पूर्णपणे बाहेर येत नाहीत. फॉर एक्झाम्पल मी कर्णी चिन्हात इथे 125 घेतलं,
125 घेतलं तर 125 ला मी कसं लिहीन? कर्ण चिन्हात 5 चा 3 वेळा गुणाकार, 5 चा 3 वेळा गुणाकार. आता इथे काय होईल? 2 5च्या बदल्यात 1 5 बाहेर येईल, पण यात 1 5 आत राहील, कर्ण चिन्हात 5 आत राहील आणि हे कर्ण चिन्हात 5 आहे ते मी छेद 1 मध्ये लिहू शकत नाही. छेद 1 मध्ये लिहीन पण कर्ण चिन्ह तसंच राहील ना, काढता येणार नाही. म्हणजे ही काय आहे? 125 कर्ण चिन्हात अपरिमेय संख्या आहे. पण कर्ण चिन्हात 25 ही काय आहे? परिमेय संख्या आहे, कारण ती पूर्णपणे कर्ण चिन्हातून बाहेर येते. 125 पूर्णपणे कर्ण चिन्हातून बाहेर येत नाही. 1 5 हे कर्ण चिन्हातच राहतं. समजलं? सिंपल आहे. आता लास्टचं काय? आपली वास्तव संख्या, ज्याला आपण रियल नंबर्स म्हणतो. काय म्हणतो? रियल नंबर्स इंग्लिशमध्ये. याला आपण आर ने दाखवू शकतो. तर हे रियल नंबर्स काय असतात? आतापर्यंत आपण ज्या संख्या बघितल्या त्या सगळ्या वास्तव संख्या होत्या. जितके संख्यांचे प्रकार बघितले ते सगळे वास्तव संख्यांमध्ये येतात. परिमेय संख्यांमध्ये येत होते. अपरिमेय आपलं त्यात वाढलं आणि या परिमेय आणि अपरिमेय संख्यांना मिळून वास्तव संख्या बनतात. एवढंच लक्षात ठेवा, वास्तव संख्या म्हणजे काय? जितके नंबर आतापर्यंत आपण शिकले, जितके नंबर अगदी नैसर्गिक संख्यांपासून अपरिमेय संख्यांपर्यंत जितक्या पद्धती आपण बघितल्या त्या सगळ्या संख्या वास्तव संख्यामध्ये येतात. दॅट्स ऑल. ओके. तर बघा, यानंतर नेक्स्ट काय? थोडेसे क्वेश्चन घेतो मी परिमेय आणि अपरिमेयवर, कारण विचारले जाऊ शकतात म्हणून. ठीक आहे. तर या क्वेश्चन मध्ये बघा, पहिला प्रश्न काय? कर्ण चिन्हात 36 भागिले कर्ण चिन्हात 144 ही एक परिमेय संख्या आहे की अपरिमेय संख्या आपल्याला सांगायचं आहे. आता कर्ण चिन्हात 36 ला मी काय करू शकतो? कर्ण चिन्हात 6 गुणिले 6 लिहू शकतो आणि कर्ण चिन्हात 144 ला आपण काय लिहू शकतो? कर्ण चिन्हात 12 गुणिले 12 लिहू शकतो. आता मी इथे डायरेक्ट काय घेतोय? कारण मला माहित आहे 6 चा वर्ग 36 होतो, 12 चा वर्ग 144 येतो. हे मला माहित आहे. कसं माहित आहे? त्यासाठी तुम्हाला पाठ करावं लागेल. काय करावं लागेल? तर तुमच्यासाठी एक होमवर्क देतो सध्या. ठीक आहे. आज या लेक्चर नंतर तुम्ही काय करायचंय बघा. मी चॅलेंज मध्ये पहिला सांगितले की तुम्हाला लेक्चर नंतर अर्धा तास लेक्चरची रिव्हिजन करायची आहे आणि नंतर 1 तास किंवा अर्धा तास तुम्हाला होमवर्क सुद्धा करायचा आहे. तर त्यामध्ये काय करायचं आहे तुम्ही? सगळ्यात महत्त्वाचं, गणित जर तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल तर 1 ते किमान 30 पर्यंत पाढे-पाठ करायचे. ठीक आहे. 1 ते 20 करा, 30 करा. त्यानंतर 1 ते 20 पर्यंत तुम्हाला वर्ग पाठ करायचे आहेत. वर्ग ज्याला आपण स्क्वेअर म्हणतो. आणि त्यानंतर 1 ते 20 पर्यंत तुम्हाला घनपाठ करायचे आहेत, क्यूब. हे इतकं तुम्हाला करावं लागेल. तरच तुमचा मॅथेमॅटिक्स फास्ट होईल, गणित फास्ट होईल. आणि कसं असतं, एसएससी ला प्रश्न खूप सोपे असतात गणितचे. खूप सोपे, कोणीही सॉल्व्ह करू शकतं. पण वेळेत सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. वेळेत उत्तर आणणं गरजेचं आहे. मग त्या उत्तरापर्यंत पोहोचण्याचे अनेक पद्धती असतात. ठीक आहे. शॉर्टकट असतात, ट्रिक्स असतात. ट्रिक्स वगैरे सगळ्या शिकवणार आहे मी. पण कन्सेप्ट क्लिअर असतील तरच ट्रिक्सचा विचार करायचा. कारण ट्रिक्स कधी-कधी आपल्याला फसवू शकतात. कन्सेप्ट कधीच मित्रांनो फसवत नाही. आणि गणित कन्सेप्ट शिवाय शिकता येत नाही. भरपूर जण ट्रिक्स अपलोड करत असतात. YouTubeवर भरपूर ट्रिक्स सापडतील तुम्हाला. ठीक आहे. पण ट्रिक्सचा आयुष्यात वापर जास्त करायचा नाही. शॉर्ट ट्रिक वापरायच्या नाहीत जास्त. कारण का? गणित कन्सेप्टवर डिपेंड आहे. कन्सेप्ट माहित नसेल काही उपयोग नाही. ठीक आहे. कन्सेप्ट माहित आहे तुम्हाला, ट्रिक्स वापरा, बिनधास्त वापरा. कारण कन्सेप्ट माहित असतील तर तुम्ही चुकीची ट्रिक्स वापरणार नाही. पण जर कन्सेप्ट माहित नसेल, चुकीच्या ट्रिक्स वापराल, फसाल, उत्तर चुकेल. ठीक आहे. त्याच्यामुळे कन्सेप्ट परफेक्ट करा आणि मगच गणित सॉल्व्ह करा. ठीक आहे. आता बघा इथं काय केलं मी? कर्ण चिन्हात 36 ला 6 गुणिले 6 लिहिलं. म्हणजे इथं 2 6च्या बदल्यात 1 6 बाहेर येईल माझं. भागिले कर्ण चिन्हात 12 गुणिले 12 ला मी काय करू शकतो? 1 12 बाहेर घेऊ शकतो. 6/12 म्हणजेच काय झालं? 1/2 आणि 1/2 काय आहे? p/q च्या फॉर्म मध्ये. आणि ज्या काही संख्या p/q च्या फॉर्म मध्ये असतात त्या काय असतात? परिमेय असतात. म्हणजे याचं उत्तर येईल परिमेय संख्या. बरोबर? कर्ण चिन्हात 36 भागिले कर्ण चिन्हात 144 काय आहे? एक परिमेय संख्या आहे. बरोबर? त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल काय? कर्ण चिन्हात 27 भागिले कर्ण चिन्हात 121. आता कर्ण चिन्हात 27 ला कसं लिहीन मी? कर्ण चिन्हात 27 ला कसं लिहीन? 3 चा 3 वेळा गुणाकार. 3 गुणिले 3 गुणिले 3 भागिले कर्ण चिन्हात 121 ला कसं लिहीन मी?
11 गुणिले 11 बरोबर. आता करणीच्या चिन्हात 3चा 3 वेळा गुणाकार आहे. यातलं 2 3 तर बाहेर येतील बरोबर. पण हे एक 3 राहील ना शिल्लक. मग हे करणीच्या चिन्हात आहे असं लिहावं लागेल मला. भागिले 11 गुणिले 11 बद्दल 1 11 बाहेर येईल. आता 3/11 फक्त असतं तर ती p/q असती. पण इथं करणी चिन्हात संख्या शिल्लक आहे. जर संख्या करणी चिन्हात शिल्लक असेल तर ती p/q मध्ये आहे असं आपण म्हणू शकत नाही. ती काय असेल? अपरिमेय संख्या असेल. उत्तर काय असेल आपलं? अपरिमेय संख्या. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला. खालीलपैकी कोणती संख्या अपरिमेय संख्या आहे? अपरिमेय संख्या यातली कोणती आपल्याला सांगायची आहे. पहिला आहे करणी चिन्हात 49 भागिले 121. आता मला माहित आहे 49 7चा वर्ग आहे म्हणजे 7 बाहेर येईल आणि 121 काय आहे 11चा वर्ग आहे म्हणजे 11 बाहेर येईल. 7 भागिले 11 ही काय परिमेय संख्या. हे उत्तर असेल काय आपलं? नाही, कारण अपरिमेय विचारले. आता 25 आहे. सॉरी 25 आहे. 25 कशाचा वर्ग आहे? 5चा म्हणजे 5 बाहेर येईल आणि 225 कशाचा वर्ग आहे? 225 कशाचा वर्ग आहे सांगा? कशाचा आहे? 15चा आहे. म्हणजेच 1/3 याचं उत्तर येईल आणि 1/3 सुद्धा काय परिमेय संख्या आहे. विचारले काय? अपरिमेय. आता 125 भागिले 25 ही काय असणार आहे? अपरिमेय. कारण काय 125 काय 5चा 3 वेळा गुणाकार आहे. म्हणजे मला इथं काय करावं लागेल? 5 करणी चिन्हात 5 जसं मी मगाशी म्हटलं तसं. बरोबर. आपण 125चं एक्झाम्पल घेतलं होतं आणि ह्या 25 बदल्यात 1 5 बाहेर येईल. पण 1 करणी चिन्हात राहतंयच ना, म्हणजे याचं उत्तर सी असेल. सी ही काय अपरिमेय संख्या आहे. डी पण बघा 6 6 36 3 त्रिक 9 किती येईल? 2 आन्सर येईल आणि 2 काय परिमेय संख्या आहे. सॉरी, ही काय परिमेय संख्या म्हणजे उत्तर काय सी, जी अपरिमेय संख्या एकमेव या 4 ऑप्शन मध्ये आहे. बरोबर. नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट आहेत त्या मूळ संख्या. महत्वाच्या आहेत. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. मूळ संख्या लक्षात ठेवायच्या, कारण मूळ संख्या ना भरपूर ठिकाणी आपल्याला उपयोगाला येतात. ठीक आहे, भरपूर ठिकाणी आपल्याला मूळ संख्या वापराव्या लागतात. तर मूळ संख्या म्हणजे काय आहेत? सगळ्यात पहिला समजून घ्या मूळ संख्या म्हणजे काय. ज्या संख्येला काय लिहू शकतो बघा मूळ संख्या म्हणजे आपण ज्या संख्येला एक मिनिट ज्या संख्येला एकने व त्याच संख्येने पूर्ण भाग जातो अशा संख्यांना आपण काय म्हणणार? मूळ संख्या म्हणणार. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल 2 जर संख्या घेतल्या आपण, उदाहरणार्थ 2 3 5 7 11 13 घेतले. आता यामधली समजा मी 2 ही संख्या घेतली, तर या 2 ला एक तर 1 ने पूर्णपणे भाग जाईल, उत्तर 2 येईल. ठीक आहे, किंवा 2 ला या 2 नेच पूर्णपणे भाग जाईल, उत्तर 1 येईल. ठीक आहे, म्हणजे काय एक तर 1 ने भाग जाणार किंवा त्या संख्येने जाणार. फॉर एक्झाम्पल मी दुसरी संख्या घेतली. दुसरी संख्या कुठली? समजा 11 घेतली. तर या 11ला पण एक तर 1 ने भाग जातो किंवा 11ला 11 नेच भाग जातो. दुसऱ्या कोणत्या संख्येने या संख्यांना पूर्णपणे भाग जातो का? नाही जात. तर या संख्या काय झाल्या? मूळ संख्या झाल्या. एक तर त्या संख्येला 1 ने पूर्णपणे भाग जातो किंवा त्याच संख्येने जातो. बाकी कोणत्याही संख्येने पूर्णपणे भाग जात नाही. जर मी समजा इथे घेतलं 16, तर बघा 16 ला 1 ने भाग जाईल, बरोबर. परत 16 ला 16 ने पण भाग जाईल. तसंच 16 ला 2 ने पण भाग जातो, 16 ला 4 ने पण जातो, 16 ला 8 ने पण जातो. बरोबर. म्हणजे 1 आणि 16 जाऊन 2 4 8 ने पण 16 ला पूर्णपणे भाग जातो. म्हणून 16 काय आहे? मूळ संख्या नाही. मूळ संख्या कशाला म्हणतो आपण? 1 ने आणि फक्त त्याच संख्येने, या 2 संख्येने मूळ संख्यांना पूर्णपणे भाग जातो. ठीक आहे, तर मूळ संख्यांचे सुद्धा काही गुणधर्म आहेत, आयडेंटिटीज आहेत. काय आहेत त्या? तर लक्षात ठेवण्यासारखे पॉइंट काय आहेत बघा. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. आता उदाहरणार्थ जर बघितला, सुरुवातीला जे 2 दिसते ही एकमेव समसंख्या आहे, जी मूळ संख्या आहे. बाकीचे बघितला 3 5 7 11 13 त्यानंतर 17 19 23 ह्याच्या पुढे मूळ संख्या येत जातील. ह्या सगळ्या विषम संख्या आहेत. फक्त 2 ही अशी एकमेव संख्या आहे जी समसंख्या आहे आणि मूळ संख्या सुद्धा आहे. 2 ही काय एकमेव सममूळ संख्या आहे.
ठीक आहे. आणि 2 ही सर्वात लहान मूळ संख्या सुद्धा आहे. 2 ही काय सर्वात लहान मूळ संख्या सुद्धा आहे. आता बघा 1 ते 50 पर्यंत टोटल 15 मूळ संख्या येतात. 50 पासून 100 पर्यंत टोटल 10 मूळ संख्या येतात आणि 1 ते 100 पर्यंत टोटल 25 मूळ संख्या येतात. आता तुम्हाला कधी डायरेक्ट विचारलं की 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या येतात, तर आपण काय सांगू शकतो डायरेक्ट 15. किंवा असं विचारलं समजा 10 पासून 50 पर्यंत किती मूळ संख्या येतात. आता मला माहित आहे 1 ते 50 पर्यंत 15 येतात. त्यातल्या 7, 5, 3 आणि 2 ह्या 4 तर 10च्या आतल्या आहेत. 11 पुढच्या आहेत ना. मग ह्या 4 10च्या आत आहेत. 10 पासूनच्या पुढे किती असतील मग शिल्लक? 15 मधून या 4 वजा केल्या मी. 14 असतील 10 ते 50 मध्ये. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ते अगदी सिंपल आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा. मूळ संख्यानंतर आणखी एक महत्त्वाचा पॉइंट येतो आपल्याला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. आता संख्यांच्या पद्धती मूळ संख्यांपर्यंत संपल्या. ठीक आहे. संख्यांचे प्रकार मूळ संख्यांपर्यंत संपले. आता स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काय आहे? स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काय आहे? मी एखादा नंबर घेतला समजा. नंबर घेतला मी. काय नंबर आहे? 546. 546 हा जर नंबर घेतला तर हे 6 जे आहे हे सुटे स्थान आहे. कोणत्या स्थानी आहे? सुटे स्थान आहे. ज्याला आपण सुटे दशक शतक आपल्याला सगळ्यांना माहित आहे. पहिलं असतं ते सुटे असतं. त्यानंतर 2 नंबरचं स्थान जे असतं त्याला आपण काय म्हणतो? दशक. अगदी बेसिक पासून सांगतोय मी. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? दशक. आणि इथं 5 जे आहे ते काय? शतक स्थान आहे. 5 जे आहे हे शतक स्थान आहे. मग स्थानिक किमतीच्या बाबतीत काय होतं? सुटे स्थानी जी संख्या असेल त्याला 1 न गुणलं जातं. दशक स्थानी जी संख्या असेल त्याला 10 न गुणलं जातं. आणि शतक स्थानी जी संख्या आहे त्याला 100 न गुणलं जातं. फॉर एक्झाम्पल जर मला 4 ची स्थानिक किंमत विचारली तर 4 कोणत्या स्थानावर आहे? दशक स्थानावर आहे. म्हणून मी काय करेन 4 च्या स्थानिक किमतीच्या बाबतीत 4 ला 10 ने गुणेन. 4 ची स्थानिक किंमत किती झाली? 40 झाली. म्हणजे तो अंक ज्या स्थानावर आहे जर 4 शतक स्थानावर असता तर त्याची स्थानिक किंमत 400 झाली असती. सुटे स्थानावर असता 4च राहिली असती. म्हणजे तो अंक ज्या स्थानावर आहे त्या स्थानावर त्याची किंमत किती आहे ती असते स्थानिक किंमत. बरोबर. आता इथं 5 आहे. 5 कोणत्या स्थानावर आहे? शतक स्थानावर आहे. म्हणून मी काय करेन 5 ला 100 न गुणेन. 5 ची स्थानिक किंमत काय झाली? 500 झाली. या उलट दर्शनी किंमत काय असते? फॉर एक्झाम्पल मी अंक घेतला समजा 546 किंवा 546 नको परत. समजा मी 872 हा अंक घेतला. तर यामध्ये जर मला 8 ची दर्शनी किंमत विचारली 8च असेल. 7 ची दर्शनी किंमत विचारली 7च असेल. 2 ची दर्शनी किंमत विचारली 2च असेल. म्हणजे मला काय सांगायचं आहे? स्थानिक किंमत ही अंकाच्या स्थानानुसार बदलते. अंक सुटे स्थानी असेल स्थानिक किंमत वेगळी असेल. दशक स्थानी असेल स्थानिक किंमत वेगळी असेल. शतक स्थानी असेल स्थानिक किंमत वेगळी असेल. पण दर्शनी किंमत ही अंकाच्या स्थानानुसार बदलत नाही. अंक कोणत्या पण स्थानाला असू दे तो अंक जो आहे जो आपल्या डोळ्यासमोर दिसतोय दर्शनी किंमत तीच असते. म्हणजे जर किती मोठा अंक घेतला 5678 जरी घेतला यामध्ये 5 ची दर्शनी किंमत 5च असेल. 7 ची दर्शनी किंमत 7च असेल. जो अंक आपण सेपरेट बघितला जो दिसतो ना तीच त्याची दर्शनी किंमत असते. पण स्थानिक किंमत काय असते? स्थानानुसार बदलते. इथं 5 ची स्थानिक किंमत असेल 5000 कारण ते सहस्त्र स्थान आहे. बरोबर. त्यानंतर 6 कोणत्या स्थानी आहे? शतक स्थान आहे. बरोबर. 6 कोणत्या स्थानी आहे? शतक स्थान आहे. म्हणजे 6 ची स्थानिक किंमत किती असेल? 600 असेल. त्यानंतर 7 कोणत्या स्थानी आहे? दशक स्थान आहे. 70 असेल. 8 ची 8च असेल कारण सुटे स्थान आहे. ह्या स्थानिक किंमत झाल्या. आणि दर्शनी किंमत काय आहेत? ज्या दिसतात त्या. 5 च 5, 6 ची 6, 7 ची 7, 8 ची 8. ही काय झाली? स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. बरोबर. तर बघा आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय शिकलो? संख्यांचे प्रकार बघितले आणि त्यानंतर स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत बघितल्या. ठीक आहे. आजच्या लेक्चर पुरतं इतकंच बास. आता काय करायचं आहे? या लेक्चरची पीडीएफ पूर्ण पीडीएफ तुम्हाला रिव्हिजन साठी देणार आहे मी. तर या लेक्चरची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी शेअर करतोय. ठीक आहे. टेलिग्राम चॅनलवर शेअर करतोय. तिथून तुम्ही
PDF डाउनलोड करू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तिथून टेलिग्राम चॅनल जॉइन करा. तिथं तुम्हाला सगळ्या नोट्स भेटतील. या सगळ्या लेक्चर PDF भेटतील. ठीक आहे. आणि आपलं आजचं हे डे 1 चॅलेंज कंप्लीट झालेलं आहे. तर सगळ्यांनी काय करायचं आहे, डे 1 कंप्लीटची कमेंट करायची आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये. आणि ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी आपला स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून इन्स्टाला स्टोरी ठेवू शकताय. स्टोरी ठेवून मला मेन्शन करू शकताय. माझी इन्स्टा आयडी दीपक कुरुंदवाडे आहे. ठीक आहे. दीपक कुरुंदवाडे जर इन्स्टाला सर्च केला तर आयडी मिळेल. तिथं मेन्शन करू शकताय. मी मेन्शन बॅक तुम्हाला देईन. हे फक्त आपल्या सॅटिस्फॅक्शनसाठी. ठीक आहे. म्हणजे आपल्याला पण वाटावं ना की आज डे 1 कंप्लीट केलो. आणि ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट कंप्लीट करतो ना, आपला सबकॉन्शियस माइंड कसा वर्क करतो बघा. जर आपण लहान लहान टास्क डिवाइड करायचे, तर भरपूर बुक्स वगैरे तुम्ही वाचत असाल तर त्यामध्ये तुम्ही बघितलं असाल, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जर आपल्याला एखादं मोठं काम करायचं असेल, जर आपल्याला काय करायचं असेल, एखादं मोठं काम करायचं असेल, तर त्याला लहान लहान पार्ट्समध्ये डिवाइड करायचं. लहान लहान पार्ट्समध्ये डिवाइड करायचं आणि ते जसं लहान लहान ते पार्ट्स आपण कंप्लीट करत जाऊ. पहिला पार्ट कंप्लीट केला तर आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं. समाधान होतं की एखादी गोष्ट आपण कंप्लीट केली आणि आपल्याला दुसरी गोष्ट कंप्लीट करायला मोटिवेशन मिळतं. ठीक आहे. तसंच आपला या 100 दिवसाचा आपल्याला टास्क कंप्लीट करायचा आहे. 100 दिवसांचं चॅलेंज आपल्याला कंप्लीट करायचं आहे, ज्याचा आपण एक दिवसांमध्ये पार्ट करणार आहोत. आणि त्यातला आजचा पहिला पार्ट कंप्लीट झालाय. आपल्याला दुसऱ्या पार्टसाठी आता मोटिवेशन मिळालं. ठीक आहे. त्याच्यामुळे काय करायचं आहे, सगळ्यांनी कमेंटमध्ये डे 1 कंप्लीट कमेंट करायचे. ज्यांची कमेंट 100व्या दिवसापर्यंत जो असेल तो SSCGD नक्कीच पूर्ण करेल, नक्कीच क्लिअर करेल. त्याच्या अंगावर वर्दी नक्की असेल. ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी कमेंट करा आणि ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडलाय त्यांनी नक्की लाईक करा. आणि आपले इतर भरपूर मित्र असतील, कारण YouTubeवर सिरीज चालू करण्याचं एकमेव कारण काय, जे ऑनलाईन बॅच परचेस करू शकत नाहीत, ज्यांना फ्रीमध्ये गणित अगदी चांगल्या पद्धतीने शिकायचं आहे, बेसिक पासून शिकायचं आहे, त्यांच्यासाठी YouTubeवर बॅच आहे. तर आपल्या अशा सगळ्या मित्रांना शेअर करा जे SSCGDची तयारी करू इच्छितात, मराठीमधून करू इच्छितात. त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमचा एक शेअर सुद्धा मित्रांनो महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही एका गरजू मित्राला जर हा व्हिडिओ शेअर केला, आपलं लेक्चर शेअर केलं, तर तो सुद्धा फ्रीमध्ये तयारी करू शकेल. त्याचा गणित चांगला होईल, रिझनिंग चांगलं होईल आणि तो सुद्धा व्यवस्थितपणे एक्झाम देऊ शकेल. ठीक आहे. आणि असा विचार करू नका की त्याला शेअर केल्यावर माझी सीट जाईल. यावर्षी 40,000च्या वर वॅकन्सी यायची शक्यता आहे. ठीक आहे. त्यातली एक सीट तुम्हाला बास आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा. मला स्टोरला मेन्शन करा, इन्स्टाला मेन्शन करा. परत आपण भेटू उद्या डे 2 मध्ये. सगळ्यांनी डे 2 साठी तयार राहायचं. डे 1 चॅलेंज आजचं कंप्लीट झाले, पण तुमचं अजून काही चॅलेंज कंप्लीट आहे. त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, 30 मिनिट या लेक्चरची रिव्हिजन करायचे आणि या रिलेटेड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके. तर आजचं लेक्चर मी इथंच संपवतोय. परत उद्या भेटू डे 2 मध्ये.